तर पोट्यो, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मराठी क्रिएटर अचानक भयानक चहा कुठं पिऊ राहिले जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ. तर पोट्यो, आज होता नवरात्राचा पहिला दिवस. तर खचाखच 32,548 रुपये मोजून काकाच्या हातात दिले आणि काकाने दिले भाऊ तेवढ्याच पैशाचे आपल्याला फक्त या 2च डब्या. तर असा लावला पोट्यो काकानं आपल्याला 32,548 रुपयाचा चुना. त्या 2 डब्यामध्ये होत्या भाऊ 2 सोन्याच्या बाल्या. मध्ये दोन्ही सोन्याच्या बाल्या कानात टाकून मी आलो डायरेक्ट लक्ष्मी कलेक्शनवर. तिथं येऊन पोट्यो काकून दिली आपल्या देवीसाठी साडी. ते साडी घरी ठेवून मी निघालो डायरेक्ट वडनेर जाण्यासाठी. कारण की तिथं आपल्या सूरज भाऊच्या दुकानाची ओपनिंग होती. त्यांना आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून तिथं आमंत्रित केलं होतं. पोट्यो, आपल्या लाल गोळ्यानं आपल्याला नेऊन सोडलं डायरेक्ट वडनेर मध्ये. आलो डायरेक्ट वडनेर मध्ये सूरज भाऊच्या दुकानावर. सूरज भाऊले पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाढसाठी शुभेच्छा दिल्या. मग सूरज भाऊनं बी तुमच्या भावाला शाळ आणि श्रीफळ देऊन तुमच्या भावाचा सत्कार केला. सूरज भाऊचे मनपूर्वक धन्यवाद. मग पोट्यो, तिथंच भेटले तुमच्या भावाले पियुष भाऊ, दत्ता भाऊ, आयुष भाऊ आणि शुभम भाऊ. मग त्यांच्यासोबतच थोडे 90चे पॅक मारून आम्ही आलो चिल्लर पार्टी सोबत फोटो काढले. मग पोट्यो, चिल्लर पार्टी सोबत थोडे फोटो काढून त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करून त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो डायरेक्ट निंबादेवी जाण्यासाठी. धनराजनं आपल्या लाल घोड्याचा एक कान ओढून डायरेक्ट 560च्या स्पीडनं आपल्याला आणलं डायरेक्ट निंबादेवी मध्ये. तिथं येऊन आम्ही सर्व मराठी क्रिएटरनं घेतलं देवी मातेचं दर्शन. तिथूनच केला सर्वांना टाटा. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. मग पोट्यो, तुमच्या भावाले घरी जाता जाता मधातच दिसलं एक धरण. मग काय काढले कपडे आणि लाव रे तो व्हिडिओ. सांभाळ घसरल पाय ग दंदनादून टाक टाक दंदनादून डुंबा डुंबा दंदनादून टाक टाक दंदनादून टाक वय तुझं धोक्याचं हाय ग टाक दंदनादून टाक टाक दंदनादून डुंबा डुंबा दंदनादून टाक टाक दंदनादून डुंबा ऐकून घे.